श्री स्वामी समर्थ स्वामी विचार वर्तणूक भाग 5. श्री स्वामी समर्थ महाराजांचे वर्तणुकीवरील विचार. चांगली वर्तणूक हीच माणसाची खरी ओळख आहे. आपण कसे वागतो यावर आपली ओळख ठरते. माणूस चांगला वागत असेल तर तो माणूस चांगला आहे असे आपण सहज बोलतो. चांगली वर्तणूक हीच व्यक्तीची खरी ओळख ठरते. वाईट परिस्थितीतही आपली वर्तणूक शांत ठेवा, तेच सामर्थ्य आहे. परिस्थिती कशी असू द्या, आपण आपली वर्तणूक ही नेहमी संयमाची, शांततेची ठेवायला हवी. तेच आपले सामर्थ्य ठरते आणि ती आपली शक्ती बनते. आणि अशा कठीण प्रसंगातूनही आपण सहज मार्ग काढू शकतो. चांगल्या वर्तणुकीने प्रेम वाढतं, अहंकाराने दुरावा निर्माण होतो. आपली वर्तणूक कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण समोरच्याशी जर चांगल्या पद्धतीने वागलो, बोललो तर समोरच्याच्या मनात आपण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण करू शकतो. पण आपण जर अहंकाराने, गर्वाने, अभिमानाने वागत असेल तर समोरची व्यक्ती आणि आपण या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणजे चांगल्या वर्तणुकीने प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढतं, तर गर्वाने दुरावा निर्माण होतो. दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका, तेच भक्ताचे लक्षण. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं आपलं वागणं नसावं, अशी आपली वर्तणूक नसावी. दुसऱ्याला त्रास होईल असं आपण वागू नये, तेच भक्ताचं लक्षण आहे. परमेश्वराने सांगितलं आहे, आपल्यामुळे इतर जीव दुःखी होता कामा नये. वागण्यात प्रामाणिकता ठेवा, खोटेपणा टिकत नाही. आपण आपल्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवायला हवा. आपण प्रामाणिकपणे वागायला हवे. खोटेपणा टिकत नाही. एक खोटं बोलण्यासाठी आपणाला असंख्य खोटं बोलावं लागतं आणि खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही. तो कधी ना कधी समोर येतो. त्यामुळे आपण आपल्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणाच ठेवायला हवा, जेणेकरून इतरांचा आपल्यावर विश्वास बसेल. वर्तणुकीत गोडवा असेल तर वैर मिटते. आपली वर्तणूक जर चांगली असेल, आपल्या वर्तणुकीत गोडवा असेल, आपण इतरांशी चांगले वागत असेल तर कोणत्याही प्रकारचे वैरत्व राहत नाही. आणि जरी असेल तरी ते पटकन मिटून जाते. आपण सर्वांसोबत गोड वागलो, प्रामाणिकपणे वागलो तर आपल्यामध्ये मित्रत्वाची भावना राहते. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वैरत्व राहत नाही. स्वतःचं वागणं नीट असेल तर जग बदलण्याची गरज उरत नाही. या जगामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत. ते सतत कोणाला तरी नावं ठेवत असतात, चांगलं वाईट बोलत असतात. त्यामुळे आपणाला कधी वाटते जग बदलून टाकावे. पण आपण जर स्वतःचं वागणं नीट ठेवलं, आपण प्रामाणिकपणे वागत असेल, आपल्या वागण्यात काहीही दोष नसेल तर जग बदलण्याची गरज उरत नाही. आपण फक्त नीट वागायला हवं. आपण आपलं वागणं प्रामाणिक ठेवायला हवं. दुसऱ्याला हसवणं हेही उत्तम वर्तन आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे जगातील सर्वात उत्तम, सर्वात चांगलं वर्तन आहे. एखाद्याला रडवणं खूप सोपं आहे. त्याच्या मनाला लागेल, त्याच्या मनाला वाईट वाटेल असं बोललं तरी त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण एखाद्याला हसवणं हे सर्वात अवघड आहे. त्यामुळं दुसऱ्याला हसवणं हे जगातील सर्वात उत्तम वर्तन मानलं जातं. संस्कार आणि वर्तणूक यांचा संगम म्हणजे माणुसकी. जसे संस्कार तशीच वर्तणूक घडते. या दोघांचा संगम जेथे पाहायला मिळतो तेथे माणुसकीचं उत्तम उदाहरण आपणाला पाहायला मिळते. वर्तणुकीत मनोबल दिसलं पाहिजे, दुर्बलता नव्हे. आपण नेहमी वागत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या वर्तणुकीत आपलं मनोबल दिसलं पाहिजे. आपण दुर्बल आहोत असं आपल्या वर्तणुकीतून
कधीही दिसता कामा नये. प्रत्येकाशी स्नेहभावाने वागा, तीच खरी साधना आहे. आपण इतरांसोबत वागत असताना आपली वागणूक ही प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची ठेवायला हवी. तीच खरी साधना आहे. आपण इतरांसोबत प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागलो तर आपणाला ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ईश्वर प्राप्ती करण्यासाठी, ईश्वराची भक्ती मिळवण्यासाठी आपण सर्वांशी प्रेमाने वागायला हवे. सर्वांशी प्रेमाने, स्नेहभावाने वागणे ही खरी साधना ठरते. दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं म्हणजे उत्तम वर्तन. आपण व्यक्तीचा आदर करायला हवा, त्यासोबत त्या व्यक्तीच्या भावनांचा देखील आपण आदर करायला हवा. व्यक्तीच्या भावना जाणून घ्याव्या, त्या भावनांना मान सन्मान द्यावा आणि भावनांचा आदरही करावा. व्यक्तीच्या भावनांची खिल्ली आपण उडवता कामा नये. केवळ व्यक्तीचाच नाही तर व्यक्तीच्या भावनांचा आदर करणं हे जगातील सर्वात उत्तम वर्तन ठरते. वर्तणुकीत स्थिरता ठेवा. मन चंचल असेल तर कृती चुकते. आपण आपल्या वर्तणुकीत स्थिरपणा आणायला हवा. मन चंचल असेल तर आपली कृती चुकते आणि मन जर स्थिर ठेवायचे असेल तर ईश्वर साधना हा सर्वात उत्तम मार्ग आहे. वाईटाला प्रतिकार करा, पण रागाने नव्हे, विवेकाने. वाईट गोष्टीला विरोध करायला हवा, पण त्यासाठी आपण रागावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. ज्याचं मन निखळ त्याची वर्तणूक प्रकाशमान. ज्या व्यक्तीच्या मनात पाप नसतं त्याची वर्तणूक ही अतिशय प्रामाणिक असते आणि तो आपल्या वर्तणुकीतून कोणालाही त्रास देत नाही. थोडक्यात काय, ज्याचं मन निखळ त्याची वर्तणूक प्रकाशमान. वर्तणुकीने जर दुसऱ्याला आनंद दिलात तर देव प्रसन्न होतो. आपली वर्तणूक ही इतरांना आनंद देणारी असावी, इतरांना संतोष देणारी असावी, इतरांचं चांगलं करणारी असावी. जर आपली वर्तणूक चांगली असेल, इतरांसाठी फायदेशीर ठरेल तर देव आपणाला प्रसन्न होतो. ईश्वर आपणावर कृपादृष्टी ठेवतो. स्वार्थासाठी वागू नका, सेवाभाव ठेवा. आपण आपल्या वागणुकीमध्ये स्वार्थीपणा आणायला नको. आपल्या वागणुकीत नेहमी सेवाभाव असावा. आपण इतरांची सेवा, परमेश्वराची सेवा, गरजू लोकांची सेवा करायला हवी. नम्रतेने वागणं म्हणजे स्वतःचं उन्नतीचं दार उघडणं. नम्रतेने, प्रेमाने जेवढी कामं होतात तेवढी अहंकाराने आणि गर्वाने होत नाही. म्हणजे आपण आपली प्रगती ही नम्र राहून करू शकतो. दुसऱ्याशी ममतेनं वागणं म्हणजे प्रेमाचं बी पेरणं. आपण इतरांसोबत जसे वागतो, इतर लोकही आपल्यासोबत त्याच पद्धतीनं वागतात. आपण चांगले वागलो तर इतर लोक आपल्यासोबत चांगलेच वागतात. म्हणून म्हटले आहे, दुसऱ्याशी ममतेने वागणं म्हणजेच प्रेमाचं बी पेरणं. वर्तणुकीत विवेक आणि करुणा दोन्ही आवश्यक आहेत. आपण वागत असताना योग्य अयोग्य, चांगले वाईट याचं भान आपणाला राहायला हवं. तसेच आपल्या वागण्यामध्ये करुणा, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असायला हवे. थोडक्यात आपल्या वर्तणुकीत विवेक आणि करुणा दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. श्री स्वामी समर्थ.